मृत महिलेची ओळख 42 वर्षीय सरोज अशी झाली आहे। घटस्फोटानंतर ती आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती। पोलिसांच्या माहितीनुसार गुरमीत सिंग यानं सरोजला पुन्हा नातेसंबंध प्रस्थापित करून एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि भेटण्यासाठी बोलावले। भेटीनंतर त्यानं तिला झुडपांजवळील एका निर्जन ठिकाणी नेले। तिथं धारदार शस्त्रानं तिची हत्या केल्याचा आरोप आहे। त्यानंतर मृतदेह खड्ड्यात पुरून गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला। या हत्येपूर्वी सरोजच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला एक व्हिडिओ रीलही समोर आला आहे। या रीलमध्ये सरोज आणि गुरमीत एकत्र दिसत असून पार्श्वभूमीवर याद तेरी बन गई सजना वे सजना हे गाणं वाजत आहे। व्हिडिओमध्ये गुरमीत विजयाचं चिन्ह दाखवतानाही दिसत असल्याची माहिती समोर आली आहे। हा रील समोर आल्यानंतर संपूर्ण प्रकरणाकडे अधिक लक्ष वेधलं गेलंय। दरम्यान घटनास्थळाजवळ शेळ्या चारत असलेल्या एका मेंढपाळाला महिलेच्या आरडाओरडाचा आवाज ऐकू आला। तो तातडीनं त्या दिशेनं धावत गेला। कुणीतरी येत असल्याची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला। त्यानंतर मेंढपाळाने गावकऱ्यांना माहिती दिली आणि गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी फाजिल्का सिव्हिल रुग्णालयात पाठवला। त्यानंतर गुरमीत सिंग याला गावातून अटक करण्यात आली। पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील जंडवाला मीरा सांगला गावात एक धक्कादायक हत्येची घटना समोर आली आहे। 2 वर्षांपूर्वी घटस्फोट झालेल्या पत्नीला पुन्हा एकत्र राहण्याचं आश्वासन देत भेटीसाठी बोलावून घेत तिची हत्या केल्याचा आरोप माजी पतीवर आहे। त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह शेतात खड्डा खोदून पुरण्याचाही प्रयत्न करण्यात आला। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे।